फायनली आय एम होम मम्मा. सावली, हे ही तुझं माहेरच समज. माहेर आहेच. लहानपणी तू इथेच राहायचीस, आठवतं ना? हो आठवतंय माई. बरं बोल, काय घेशील? चहा, कॉफी, काय आणू? काही नको, मला काही लागलं तर मी स्वतः जाऊन घेऊन येईन. अगं तू घेशीलच ग. तू आता माहेराला आलीयस, तुझा पाहुणचार केला पाहिजे की नाही म्हणून विचारलं. नाहीतर आपण एक काम करूया का? हा, आपण डायरेक्ट जेवणच करूया, चालेल ना? हो. मग बसतेस कशाला? उठ आणि जा स्वयंपाक कर. हे भैरवी वझेचं घर आहे. इथं फक्त भैरवीचे नियम. मेंदळेंचं घर नाहीये की इथं आयतं बसून गिळशील. तुला काय वाटलं ग? इथं आणून मला तुझं कोड कौतुक करायचंय? मी विसरली नाहीये तू माझ्यासोबत काय केलंयस ते. आणि माझ्यासोबत सोड, माझ्या बिचाऱ्या तारासोबत तू हे केलंस. त्या कार्यक्रमात तिला तिथं शॉक लागला. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार होतं? आणि काय ग, स्वतःच्या जागी त्या खोटारड्या पारूला उभं केलंस आणि कोर्टात गेलीस. तुला काय वाटलं? ताराला जेव्हा शॉक लागला आणि तिथं तू आली नाहीस, त्यावरून मला कळलं नसेल की तू तिथून निघून गेली होतीस? माई तुम्हाला कसं कळलं? भैरवी वझे मी. उडत्या पाखराची पिसं मोजते ही भैरवी वझे. तिला मूर्ख बनवणं इतकं सोपं नाहीये. माई, माझ्या नवऱ्याचं आयुष्य जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. अहो, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता हो. आणि हे सगळं सोडून मी गायला थांबले नसते. ह्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगत होते ना की कार्यक्रम थोडा पुढे ढकला, पण तुम्ही नाही ऐकलत माझं. मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला शिकवायचं नाहीस. माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेते. आणि फक्त माझ्या आयुष्याचे नाही, तुझ्या आयुष्याचेही सगळे निर्णय घेण्याचा अधिकार माझाच आहे. ज्याच्यासाठी एवढी त्या कोर्टात धावत पळत गेलीस ना, तो सारंग तुझा नवरा तुझ्या आयुष्यात आज आलाय, आत्ता आलाय. पण ही भैरवी वझे तुझ्या लहानपणापासून पावलोपावली तुझ्या सुखदुःखात तुझ्या सोबत आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तू खूप नंतर बांधलंस ग, पण या भैरवीने एक गुरु म्हणून तुझ्या हातात तो गंडा बांधलाय ना. सारंग, मी सगळी फाईल चेक केली. सारंग, सगळ्यांसमोर मी काही बोलू नाही शकलो, पण आपल्या सावली क्रीम मध्ये जे काही इश्यू झाले होते ना, त्याचा लॅब रिपोर्ट आहे फायनल. हे जे केमिकल आहे ना, हे केमिकल आपण प्रॉडक्ट मध्ये आपल्या नाही वापरत. तिला जी रिएक्शन झाली होती ना, ती ह्याच केमिकलमुळे झाली होती. एक्झॅक्टली. आणि हेच केमिकल कोणीतरी आपल्या फॉर्म्युलामध्ये मिक्स केलंय. सारंग, मी आपल्या फॅक्टरीचे सगळे CCTV फुटेज चेक केले. फॅक्टरीमध्ये जे रॉ मटेरियल येतं ना, त्याच्यामध्ये ह्या केमिकलची एंट्री नाहीये. का? कारण हे केमिकल आपण मागवलंच नाहीये. याचा अर्थ असा की हे जे सगळा कांड झालाय ना, तो फॅक्टरीच्या बाहेर झालाय. मुद्दाम कोणीतरी केलंय नीला. अरे कोण आहे? कोणी केलं असणार आहे? शिवानी असेल. सारंग, हे जर शिवानीने केलं असेल ना, तर हा खूप मोठा प्लॅन आहे. आणि आपण हे प्रूव्ह कसं करणार? तो मास्कमॅन सापडला पाहिजे. त्यानेच हा बॉक्स चोरलाय आणि स्वराचा खून पण त्यानेच केलाय. मला असं वाटतं तो जो मास्कमॅन आहे तो शिवानीचा माणूस आहे. तो सापडला की सगळं केस सॉल्व्ह होईल. ठीक आहे, मी देवाला इन्फॉर्म करतो. बघूया काय होतं. ओके, गुड नाईट. पाहिलं सुद्धा. ठीक आहे, गुड नाईट. जरा पटापटा हात चालवा मॅडम. अख्खा दिवस हेच नाही करायचंय. नाहीतर काय, मम्मा ती ना राणी सारखी राहते तिकडे. उलट ती मलाच ऑर्डर सोडते. हो का ग? शिंग फुटलीत तुला? तारावर ऑर्डर सोडतेस? आता दिवाळी संपेपर्यंत इथंच राहायचं. आता इथं आहेस ना, तोवर चांगली कामं करून घेते तुझ्याकडनं. आणि हो,
आता दिवाळीनंतर भरपूर कार्यक्रम घेतलेत मी. तेव्हा आता तुझा रियाज व्यवस्थित व्हायला पाहिजे. बाय द वे, घरी रियाज करतेस की नाही? माई तिथे रियाज करता नाही येत. ठीक आहे, मग आता इथे रियाज कर. चल सोडते, रियाजाला बसूया. हो. काय करतोयस? नाही अगं, ते लॅबचे रिपोर्ट्स बघतोय. लॅबचे? हो ग, सावली क्रीम मध्ये इश्यू झाला होता ना, त्याच्या लॅबचे रिपोर्ट्स होते ते. खूप गोंधळ आहे याच्यात, गडबड केली आहे सगळी. मला तर वाटतं ना हे कोणीतरी कारस्थान केलंय. नील, म्हणजे तसं बघता मला असं वाटतं हे कारस्थान त्या शिवानीच आहे. नाही, मी गॅरंटी देऊन सांगते, हे सगळं त्या शिवानी कारखानीसनेच केलंय. आय एम शुअर. खरं सांगू तर मला आणि सारंगला सुद्धा तसंच वाटतंय. ऐक ना, तुम्ही त्या देवाला का नाही विचारत? तो जो सारंगचा मित्र आहे ना, त्या मूर्ख मुलीला बहीण मानतो तो, म्हणजे त्याला विचार ना की शिवानीने काही कबूल केलंय का कस्टडीमध्ये, किंवा केसमध्ये काय प्रोग्रेस आहे. नाही म्हणजे सारंगचा विषय म्हणून जरा काळजी वाटते, तर बघ एकदा. त्याला सगळं सांगायचंय, पण पहिला हे चेक करून घेतो ना.